वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आहे 18 डिसेंबर 2024ची शेवटची संकष्टी चतुर्थी. तर आपल्याला अडीअडचणी जर येत असेल शिक्षणामध्ये, विवाहामध्ये, संतती प्राप्तीमध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये, तर ती माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे गणपती बाप्पांची खूप खूप जास्त प्रभावी अशी सेवा. तर ती सेवा काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ती सेवा संकष्टी चतुर्थीला किंवा कुठल्याही मंगळवारी किंवा अंगारक योगावर केली जाते. संकटमोचकची सेवा असती आणि ती आपल्याला खूप अडचणी असेल, शिक्षण क्षेत्रात अडचण येत असेल, विवाहामध्ये येत असेल, संतती, कोर्ट कचेरी किंवा इतर काही लोकांकडून आपले पैसे उसनवार देणे घेणे असेल, विविध समस्या, यावर कुठलेही संकट असू द्या, कुठल्याही प्रकारच्या संकटांवर एकच जालीम उपाय आहे, तो म्हणजे गणपती बाप्पाची सेवा. जो कोणी विश्वासाने, श्रद्धेने, खंड न करता नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभव येतील आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण गणपती मंदिरात जाण्यापूर्वी स्नान करावे आणि सोबत जाताना एक नारळ घ्यायचा आहे, विडा, सुपारी, त्यावर एक नाणे ठेवायचे आहे. तसंच एक लाल रंगाचं फळ म्हणजे डाळिंब, त्यासोबतच 21 दुर्वा, एक लाल रंगाचं फूल, खोबऱ्याची वाटी, त्यात गुळाचा खडा, हे सर्व गणपती मंदिरात आपल्याला घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपली जी काही अडचण आहे ती सांगून ते गणपती बाप्पांपुढे समर्पित करायचं आहे. आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे, मी आजपासून तुमचं जे काही काम असेल त्या कामाकरता जप करणार आहे, तो माझ्याकडून तुम्ही करून घ्यावा, अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पांना करायची आहे आणि घरी निघून यायचं आहे. घरी आल्यानंतर न चुकता दररोज 121 वेळेस आपल्याला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे रोज 121 वेळा. आणि मंत्र आहे तो मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा असा आहे. उच्चार करताना मंगलमूर्ती करू नये तर मंगलमूर्ते असा करावा. हा जो जप आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरही देईलच. ही सेवा आपल्याला 120 दिवस करायची आहे आणि रोज आपल्याला 121 वेळा हा जप करायचा आहे. कृपया हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आणि ही सेवा कुणीही करू शकतं. जसं मुलांना जर शिक्षणामध्ये अडचण येत असेल तर मुलं देखील ही सेवा करू शकता, मुली करू शकता, महिला, पुरुष कोणीही ही सेवा करू शकतं. आणि ही सेवा ही खूप सुंदर अशी सेवा आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन मला कळवा. तसंच महिलांनी आपल्या मासिक धर्म असेल तर ते 5 दिवस करू नये, इतर वेळेला कंटिन्यू करू शकता. आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपल्याला फक्त गणपती बाप्पांची सेवाच नाही करायची, तर त्यासोबत गुरुचरित्राचे 3 पारायण देखील करायचे आहे आणि रोज 21 वेळा घोराष्टक स्तोत्र देखील वाचायचं आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्याला अडचणी जर खूप जास्त असेल तर आपल्याला एकच सेवा करून चालणार नाही, तर गणपती बाप्पांच्या सेवेसोबत आपल्याला दत्त महाराजांची पण सेवा करायची आहे, गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आणि 21 वेळा घोराष्टक स्तोत्र देखील वाचायचे आहे. आपल्याला जर खरोखरच वाटत असेल की आपण अडीअडचणीतून मुक्त व्हावं, आपल्याला चांगला मार्ग दिसावा आणि आपली पुढची वाटचाल ही सुरळीत व्हावी, तर यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची खूप जास्त प्रभावी सेवा आहे, तर ही तुम्ही नक्की करा आणि कमेंट करून मला कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.